अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. प्रकरण 6वे न्यायमंडळाची भूमिका या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. आणि या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यात आहोत. आज आपण दोन महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये आपण जनहित याचिका म्हणजे काय त्याचा आढावा घेणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय हे पाहणार आहोत. आपण अगोदरच्या तासाला न्यायालयीन सक्रियता याचा आपण अभ्यास केलेला होता. तर जनहित याचिका म्हणजे काय, ही याचिका कोण दाखल करतं, कोणाच्या माध्यमातून दाखल केली जाते, आणि जनहित याचिका दाखल करत असताना ती कुठं दाखल करावी लागते किंवा कोणत्या ठिकाणी कोणत्या कोर्टामध्ये ती दाखल सुरुवातीला करता येते, याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आणि काही जनहित याचिकांचा आपण त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत. तर जनहित याचिका म्हणजे जनतेचे हितसंबंध जोपासण्यासाठी, व्यवस्थित आहे का, जनहित याचिका म्हणजे जनतेचे हितसंबंध जोपासण्यासाठी व वैधानिक म्हणजेच कायदेशीर हक्कांची कोणाकडून पायमल्ली होत असेल तर त्यास विरोध करण्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागणे म्हणजे जनहित याचिका होय. किंवा आपल्याला असं सुद्धा म्हणता येणार आहे की जनतेचे हितसंबंध जोपासण्यासाठी जी याचिका कोर्टामध्ये सादर केली जाते त्याला जनहित याचिका असे म्हणतात. आणि जनहित याचिकेचा विचार करत असताना जनहित याचिकेद्वारे कोणताही सामान्य नागरिक न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. यामुळे सामान्य व्यक्तीला नागरिकांच्या हक्कांच्या सुरक्षिततेची हमी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनहित याचिकेमध्ये वैयक्तिक हितसंबंध गुंतलेले नसावेत. जनहित याचिकेमध्ये जनतेचे हितसंबंध असले पाहिजेत. याच्यामध्ये जनहित याचिकेमध्ये वैयक्तिक हितसंबंध गुंतलेले नसावेत. आणि व्यवस्थित आहे का, जनहित याचिका सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये दाखल करता येते. सामाजिक संस्था व नागरी हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांनी जनहित याचिकांच्या माध्यमातून मानवी हक्कांचं त्या ठिकाणी संरक्षण केलेलं आहे. मग आपण जर काही जनहित याचिकांचा जर विचार केला की ज्या आजवर दाखल झालेल्या आहेत, यातील काही महत्त्वाच्या जनहित याचिका आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील किंवा त्यांचा पुढील काही घटकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला आढावा घेता येईल. ज्याप्रमाणे बघा, गंगा नदी प्रदूषणाविरोधात जनहित याचिका पूर्वी दाखल करण्यात आलेली आहे. किंवा आपण असं म्हणतो की जगामध्ये जी काही 7 आश्चर्य आहेत, या 7 आश्चर्यांपैकी आपल्या आग्र्याचं जे ताजमहाल आहे, हे ताजमहाल एक आहे 7 आश्चर्यांपैकी. मग या ताजमहालाचा जर आपण विचार केला तर ताजमहाल आज त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे. त्या ठिकाणी म्हणजे जी काही कारखानदारी आहे आणि या कारखानदारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही प्रदूषण होत आहे, या प्रदूषणापासून त्या ठिकाणी ताजमहल वाचवण्यासाठी जनहित याचिका त्या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा, रात्री 10 नंतर ध्वनिक्षेपकांवर त्या ठिकाणी बंदी आणण्यासाठी काही जनहित याचिका दाखल केलेल्या आहेत. आणि त्यातून जनतेचे हितसंबंध त्या ठिकाणी हितरक्षण करणारे त्या ठिकाणी निर्णय देण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला जनहित याचिकेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी नमूद करता येतील. तर याच्यानंतर आपण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत आणि तो म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची अनेक वैशिष्ट्ये आहेत बघा. जसे की आपल्याला सांगता येईल, लोकशाही असेल, गणराज्य असेल, किंवा जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना असेल, किंवा आणखीन
स्वतंत्र निवडणूक आयोग असेल किंवा स्वतंत्र न्यायमंडळ असेल किंवा संसदीय शासन पद्धती असेल, संघराज्य शासन पद्धती असेल, लवचिक राज्यघटना असेल, अशी जी काही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत, त्यातलं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, न्यायालयीन पुनर्विलोकन. तर आपण न्यायालयीन पुनर्विलोकन याचा अभ्यास करणार आहोत. आणि ही पद्धत कुठं सुरू झाली, कोणत्या देशामध्ये सुरू झाली, याचा एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण आढावा घेणार आहोत. आणि ही पद्धत भारतामध्ये राबवली जाते का, मग ही पद्धत राबवत असताना ती कशा पद्धतीने राबवली गेलेली आहे याचा आपण व्यवस्थितपणे आढावा घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थितपणे ऐका. तर न्यायालयीन पुनर्विलोकन, तर लिखित संविधान हा देशातील सर्वोच्च कायदा असतो. आपण पाहिलं आहे की सर्वच देशांना राज्यघटना आहेत. आपल्याला राज्यकारभार जर करावायचा असेल तर आपल्याला राज्यघटनेशिवाय राज्यकारभारच करता येणार नाही, संविधानाशिवाय राज्यकारभार करता येणार नाही. आणि जगामध्ये जे काही देश आहेत या सर्व देशांना संविधान आहे, राज्यघटना आहे. आणि जगातील सर्व देशांच्या राज्यघटना लिखित आहेत. फक्त एकाच देशाचा त्याला अपवाद आहे त्याला, आणि तो देश म्हणजे ब्रिटन, इंग्लंड. या देशाचं असणारं संविधान हे अलिखित अशा पद्धतीचं आहे. आणि इतर देशांच्या राज्यघटना मात्र लिखित आहेत. फक्त ब्रिटनचा त्याला अपवाद आहे. ब्रिटनची राज्यघटना ही काय आहे, अलिखित अशा पद्धतीची आहे. मग संसदेचा म्हणजेच कायद्याचा जर आपण विचार केला तर कायद्याचे दोन प्रकार पडतात, जसे की घटनात्मक कायदा असेल आणि सामान्य कायदा. घटनात्मक कायदा म्हणजे काय, तर राज्यघटनेतील मूळ कायद्याला घटनात्मक कायदा असे म्हणतात. आणि राज्यकारभाराच्या सोयीसाठी कायदेमंडळ जो कायदा करते त्याला सामान्य कायदा असे म्हणतात. मग संसदेचे कायदे हे म्हणजेच भारताच्या संसदेने किंवा कोणत्याही देशाच्या संसदेने जे कायदे केलेले असतील हे कायदे कसे असावेत, संविधानाला अनुसरूनच असले पाहिजेत. परंतु जर संविधानानुसार जर ते नसतील तर मग काय होईल, तर कायदे काय होतील, संविधानाशी सुसंगत नसतील तर संविधानातील तरतुदी व जे काही मूल्य आहेत, तत्त्वे आहेत हे निरर्थक ठरतील. आणि म्हणूनच संसदेचे कायदे हे संविधानानुसार आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी एखादी संस्था असावी. संस्था असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणूनच संविधानानुसार नसलेले कायदे हे बेकायदेशीर घोषित करून त्यांच्यावर कार्यवाहीस मनाई करण्याचा अधिकार अशा संस्थेला असला पाहिजे. आणि तरच संविधानाचे उल्लंघन करणारे कायदे संसद करणार नाही. म्हणजे संसदेने केलेले कायदे हे संविधानाला अनुसरून आहेत का नाहीत हे पाहणारी एक संस्था असावी. आणि लिखित संविधानाचा जर आपण विचार केला तर लिखित संविधान असलेल्या देशामध्ये हा कायदा त्या ठिकाणी जे काही न्यायमंडळ आहे, आपण पाहिलं होतं की शासन संस्थेचे 3 विभाग पडतात. एक म्हणजे कायदेमंडळ, दुसरा विभाग म्हणजे कार्यकारी मंडळ आणि तिसरा विभाग म्हणजे न्यायमंडळ. तर कायदेमंडळ हे कायदे तयार करणार आहे, कार्यकारी मंडळ कायद्यांची अंमलबजावणी करणार आहे आणि न्यायमंडळ न्याय देण्याचं कार्य करणार आहे. आणि म्हणून लिखित संविधान असलेल्या लोकशाही देशामध्ये हा अधिकार त्या ठिकाणी न्यायमंडळाला देण्यात आलेला आहे. आणि न्यायालयीन, व्यवस्थित ऐका विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय, तर आपल्याला असं सांगता येणार आहे की न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे संसदेने बनवलेला कायदा हा संविधानाशी, राज्यघटनेशी सुसंगत आहे किंवा नाही हे तपासून पाहणे. आणि संविधानाशी सुसंगत नसलेला कायदा घटनाबाह्य घोषित करण्याचा न्यायमंडळाला असलेला अधिकार म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन होय. म्हणजे थोडक्यामध्ये कायदेमंडळाला आपल्याला असं सांगता येईल की अनेक कामे करावी लागतात, जसं की कायदे तयार करणे, कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवणे, वटहुकूमांना मान्यता देणे किंवा पदाधिकाऱ्यांची निवड करणे, पदाधिकाऱ्यांना पदापासून दूर करणे, अर्थविषयक कार्य असेल, घटनादुरुस्तीविषयक कार्य असेल, आणीबाणीविषयक कार्य असेल आणि चर्चात्मक कार्य असेल, अशी अनेक कामे संसदेच्या माध्यमातून, पार्लमेंटच्या माध्यमातून केली जातात. आणि कायदे तयार करणे हे सर्वात म्हणजे हे कामसुद्धा कायदेमंडळाचं आहे.
आणि म्हणून कायदे मंडळाकडून जो कायदा तयार केला जातो हा कायदा घटनेतील कायद्यांशी सुसंगत अशा पद्धतीचा असावा, म्हणजेच घटनेतील कायद्यांच्या तो विरोधी नसावा. आणि जर तो सुसंगत असेल तर त्या ठिकाणी तो मान्य होणार आहे, त्याला मान्यता मिळणार आहे. आणि जर कायदे मंडळाने केलेला कायदा हा घटनेतील नियमांशी विसंगत असेल तर तो कायदा रद्द करण्याचा भारताच्या संविधानाने न्यायमंडळाला जो अधिकार दिलेला आहे याला न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणतात. म्हणजेच घटनाविरुद्ध कायदा जर जर घटनेच्या विरोधामध्ये कायदा कायदेमंडळाकडून केला गेला असेल तर तो कायदा न्यायमंडळ रद्द करते, याला थोडक्यामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणतात. मग न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात कुठून झाली, कोणत्या देशामधून झाली, किती साली झाली, तर आपल्याला याचा उल्लेख असा करता येणार आहे की न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात 1803 मध्ये अमेरिकेतून झाली. आणि विशेष म्हणजे मार्बरी विरुद्ध मॅडिसन या खटल्यापासून न्यायालयीन पुनर्विलोकनाची त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मग अमेरिकन संविधानाचा जर आपण विचार केला तर अमेरिकन संविधानामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराचा स्पष्टपणे उल्लेख नाही, परंतु तो सूचित केलेला आहे विशेष म्हणजे. आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या पुनर्विलोकनाच्या अधिकाराला आजपर्यंत विशेष म्हणजे कोणीही आव्हान दिलेले नाही, कारण यामध्ये संविधानाचे श्रेष्ठत्व अबाधित राखण्यासाठी असा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. आणि अशा अधिकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी संविधानाचे आपल्याला संरक्षण करता येणार आहे. म्हणजेच न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जर आपण विचार केला तर याची सुरुवात अमेरिकेमधून झाली, 1803 मध्ये झाली. आणि विशेष म्हणजे मार्बरी विरुद्ध मॅडिसन या खटल्यापासून न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात ही झालेली आहे अमेरिकेमध्ये. विशेष म्हणजे अमेरिकन संविधानामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराचा स्पष्ट शब्दांमध्ये उल्लेख नाही, परंतु तो सूचित केलेला आहे. आणि असा अधिकार जर आपण न्यायमंडळास दिला तर आपल्याला आपल्या घटनेचं म्हणजेच आपल्या संविधानाचं संरक्षण करता येणार आहे, कारण संविधान हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तर मार्बरी विरुद्ध मॅडिसन हा जो खटला आहे की ज्याच्यापासून न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात झालेली अमेरिकेमध्ये, मग त्याचं स्वरूप काय होतं की नेमका हा खटला कोणत्या प्रकारचा होता याचा जर आपण आढावा घेतला तर 2 अध्यक्षांच्या दरम्यान त्यांनी ज्या काही नियुक्त्या केलेल्या होत्या या नियुक्त्यांमधून जो वाद निर्माण झाला त्या वादामधून न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना पुढे आली असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. तर मार्बरी विरुद्ध मॅडिसन ही जी केस आहे याच्या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. तर विल्यम मार्बरी हा एक अमेरिकन उद्योजक होता आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष म्हणजेच अध्यक्ष जॉन ॲडम यांनी न्यायव्यवस्थेमध्ये त्यांची नियुक्ती केलेली होती. आपल्याला माहिती आहे की जे अमेरिकेमध्ये न्यायाधीश निवडले जातात त्यांची निवड त्या ठिकाणचे अध्यक्ष करतात आणि हे न्यायाधीश हयात म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत ते अधिकार पदावर राहतात. मग एका उद्योगपतीची ज्याचं नाव विल्यम मार्बरी आहे तर याची नियुक्ती न्यायव्यवस्थेमध्ये त्यावेळचे तत्कालीन त्यांचे अध्यक्ष जॉन ॲडम यांनी केलेली होती. आणि आपल्याला माहिती आहे की अमेरिकेच्या अध्यक्षांचा कार्यकाल हा 4 वर्षांचा असतो. 4 वर्षे झाल्यानंतर पुन्हा निवडणुका होतात आणि मग त्याच्यानंतर जॉन ॲडमचा कार्यकाल संपल्यानंतर त्यानंतर पुन्हा झालेल्या निवडणुकीमध्ये जॉन ॲडम यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला होता. आणि त्यानंतर मग सत्ता परिवर्तन झाले आणि थॉमस जेफरसन हे अमेरिकेचे अध्यक्ष बनले. आणि या मग नवीन अध्यक्षांनी काय केलं तर नियुक्त्यांची कामे पाहणाऱ्या त्यांच्या मॅडिसन या मंत्र्याला मार्बरी यांची नियुक्ती न करण्याचे आदेश दिले.
आणि नंतर मग मार्बरी यांनी मार्बरी यांनी मॅडिसन यांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दावा दाखल केला आणि मार्बरी यांना नियुक्तीपत्र देण्याचे आदेश त्या ठिकाणी शासनाला द्यावेत अशी विनंती मार्बरी यांनी न्यायालयात केली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने काय केले, मग सर्वोच्च न्यायालयाचे जे काय सरन्यायाधीश होते त्यांचं नाव जॉन मार्शल असं आहे, यांनी मार्बरी यांची नियुक्ती कायदेशीर असल्याचे सांगून त्यांना नियुक्तीपत्र देण्याचे आदेश दिले. म्हणजेच पूर्वी जे न्यायाधीश म्हणून न्यायव्यवस्थेमध्ये काम करत होते की ज्यांची नियुक्ती जॉन ॲडम यांनी केलेली होती, परंतु नंतर थॉमस जेफरसन यांनी त्याला ब्रेक दिलेला होता. तर ही पद्धत त्या ठिकाणी म्हणजेच थॉमस जेफरसन यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं त्या ठिकाणी कोर्टाने सांगितलं. आणि त्यावेळी मग सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असलेल्या जॉन मार्शल यांनी मार्बरी यांची नियुक्ती कायदेशीर असल्याचे सांगून त्यांना नियुक्तीपत्र देण्याचा आदेश दिला. आणि त्याचबरोबर ज्या कायद्याच्या आधारे मार्बरी त्या ठिकाणी कनिष्ठ न्यायालयामध्ये न जाता थेट ते त्या ठिकाणच्या अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले, तो कायदाच न्यायालयाने त्या ठिकाणी घटनाबाह्य ठरवलेला होता. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की या केसमध्ये म्हणजेच मार्बरी विरुद्ध मॅडिसन या केसमध्ये त्या ठिकाणी मार्बरी यांच्या बाजूने कोर्टाने त्या ठिकाणी निकाल किंवा निर्णय हा दिलेला होता. आणि तिथूनच पुढं त्या ठिकाणी न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात झालेली होती. म्हणजेच संसदेने जरी एखादा कायदा केला, पार्लमेंटने जरी एखादा कायदा केला, एखादी नियुक्ती केली आणि ती जर घटनेच्या विरोधात असेल तर ती नियुक्ती किंवा तो कायदा रद्द करण्याचा अधिकार न्यायमंडळ करते, हे यावरून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार आहे. मग ज्या देशामध्ये बघा अलिखित संविधान आहे, आपण पाहिलं होतं की उदाहरणार्थ आपण युनायटेड किंगडम याचा उल्लेख केलेला होता, म्हणजे इंग्लंड या देशाचा उल्लेख केला होता. ब्रिटन या देशाचं असणारं संविधान काय आहे, अलिखित अशा पद्धतीचं आहे. त्या देशामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार न्यायमंडळाला नसतो, कारण त्या देशामध्ये एकच कायदा सर्वोच्च नसतो. म्हणून संसदेचे कायदे सर्वोच्च कायद्याशी सुसंगत आहे किंवा नाही हे तपासणे त्या ठिकाणी शक्य नसते. मग आपण भारताचा जर विचार केला तर भारतीय संविधानासंदर्भात सुद्धा संविधान दुरुस्त्या या घटनाबाह्य ठरवता येतात का, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला म्हणता येणार आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम नंबर 368चा वापर केला जातो आणि भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करता येतो. आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त वेळा भारताच्या राज्यघटनेमध्ये बदल झालेला आहे. परंतु हा बदल करत असताना भारताची जी संरचना आहे, संविधानाची जी चौकट आहे, याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही याची सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे. एखादा भाग आपल्याला दुरुस्त करता येणार आहे, नव्याने काही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये समाविष्ट करता येणार आहे, परंतु हे करत असताना घटनात्मक चौकट बदलणार नाही याची सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि मग आपण जर भारताच्या संदर्भामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जर आढावा घेतला तर सर्वोच्च हा मुद्दा आपण जर विचारात घेतला तर सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यातील निकालाने स्पष्ट केलं आहे की भारतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी न्यायालयीन पुनर्विलोकनाची सिस्टीम ही राबवली जाते आणि भारतीय संविधानामध्ये सुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला नाही, हे महत्त्वाचे. परंतु अमेरिकेप्रमाणेच हा अधिकार सूचित केलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये संसदेचे कायदे संविधानाशी सुसंगत नाहीत असे ठरवून त्यांना घटनाबाह्य घोषित केलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यातील निकालाने ह्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे आणि या निकालात न्यायालयाने भारतीय संविधानाला मूळ संरचना असल्याचे स्पष्ट केलेले आहे. तसेच संसदेने केलेल्या संविधान दुरुस्त्या या मूळ संरचनेशी सुसंगत असल्या पाहिजेत व जर त्या संविधानानुसार नसतील तर सर्वोच्च न्यायालय त्यांना घटनाबाह्य ठरवू शकते.
आणि संविधान दुरुस्त्यांना घटनाबाह्य ठरवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आता सर्व मान्य झालेला आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे संसदेने केलेला कायदा हा घटनात्मक कायद्याशी सुसंगत असावा, म्हणजे त्याच्या विरोधामध्ये नसावा. आणि जर सुसंगत असेल तर तो ठेवला जातो, आणि जर घटनात्मक कायद्याच्या विरोधी असेल तर तो रद्द केला जातो. आणि हा रद्द करण्याचा अधिकार भारतीय संसदेने भारताच्या न्यायमंडळास दिलेला आहे, आणि यालाच आपल्याला न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणता येणार आहे. आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर नागरिकांच्या दृष्टीने न्यायमंडळ हा शासनाचा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे, आणि हा विभाग संविधानाचे व नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करतो. आणि सामान्य माणूस न्याय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी न्यायमंडळावर अवलंबून असतो. कारण आपल्याला माहिती आहे की व्यक्तीच्या जीवनामध्ये न्यायाला अतिशय महत्त्वाचे आहे. कारण व्यक्ती ही जशी समाजप्रिय प्राणी आहे तशीच ती न्यायप्रिय प्राणीसुद्धा आहे. आणि म्हणून सामान्य माणूस न्याय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी न्यायमंडळावर ते अवलंबून असतो. न्याय देण्यासाठी न्यायमंडळ सक्षम आहे ही भावनाच नागरिकांना सुरक्षित करते, हे महत्त्वाचे आहे. तर आत्ताच आपण पाहिले की घटनेमध्ये जर बदल करायचा असेल, कारण ज्यावेळी राज्यघटना लिहिली गेली त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल झालेला आहे, आणि बदलत्या परिस्थितीनुसार संविधानामध्ये बदल हा केला जातो. परंतु हा बदल करत असताना घटनेची जी काही मूलभूत चौकट आहे ही त्या ठिकाणी बदलता येणार नाही, हे महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे प्रकरण पूर्ण केलेले आहे. प्रकरण 6वे न्यायमंडळाची भूमिका, याच्यामध्ये आपण सुरुवातीला प्रस्तावना पाहिली, त्याच्यामध्ये आपण काही व्याख्यासुद्धा पाहिलेली आहेत. त्यानंतर आपण न्यायमंडळाचे स्वातंत्र्य पाहिलेले आहे. त्यानंतर भारतातील न्यायव्यवस्था कशी आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे, किंवा न्यायमंडळ व त्यांची कामे किंवा कार्यसुद्धा आपण अभ्यासलेली आहेत. आणि न्यायमंडळाचा अधिकार क्षेत्र पाहत असताना आपण काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला होता. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहिला होता मूळ अधिकारिता, बी मुद्दा आपण पाहिला होता अपील अधिकारिता, आणि दुसरा मेन मुद्दा पाहिला होता सल्लादायी अधिकारिता. तिसरा मुद्दा आपण पाहिला होता संविधानाचा व कायद्याचा अर्थ लावणे. याच्यातला चौथा मुद्दा आपण पाहिला होता मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे. त्याच्यानंतर भारतीय संविधानातील रिट्स आपण 5 मुद्द्यांच्या माध्यमातून पाहिलेल्या होत्या, जसं की म्हणजेच आदेश, देहोपस्थिती असेल त्याला आपण बंदी प्रत्यक्षीकरण असे म्हणतो, किंवा परमादेश असेल तिसरा मुद्दा, चौथा, पाचवा प्राकर्षण असेल. आणि आपण याच्यात शेवटच्या टप्प्यामध्ये पाहिले होते न्यायालयीन सक्रियता. त्याच्यानंतर आपण जनहित याचिका पाहिली, आणि शेवटी आपण पाहिलं शेवटचा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे न्यायालयीन पुनर्विलोकन. तर न्यायालयीन पुनर्विलोकन पाहत असताना आपण याच्यामध्ये घटनेने न्यायमंडळाला कशा पद्धतीचं संरक्षण दिलेलं आहे, आणि संसदेने कोणताही जर कायदा केला तर तो केलेला कायदा तपासण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. आणि तो अधिकार जर घटनेतील नियमांशी सुसंगत असेल, कायदा घटनेत म्हणजेच संसदेने म्हणजेच कायदेमंडळाने केलेला कायदा घटनेतील नियमांशी सुसंगत असेल तर तो कायदा पास होतो, मंजूर होतो. आणि तोच जर कायदा घटनेतील नियमांशी विसंगत असेल, म्हणजेच घटनेतील नियमांच्या विरोधी असेल, तर तो कायदा रद्द करण्याचा जो न्यायमंडळाला अधिकार आहे, जो संविधानाने दिलेला आहे, त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण प्रकरण 6वे न्यायमंडळाची भूमिका याचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. आणि प्रकरण अतिशय सोपा अशा पद्धतीचं आहे. या प्रकरणाचा जर आपण एकंदरीतच आढावा घेतला तर या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्या असं लक्षात येतं की ही जी काही संकल्पना आहे, म्हणजेच न्यायाची जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित आहे. आणि आपल्याला न्याय कशा पद्धतीने मिळवता येईल, न्याय मिळवण्यासाठी आपल्याला
कुठं जावं लागेल, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून होते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण अतिशय सोपं आहे. हे प्रकरण झाल्यानंतर म्हणजेच या प्रकरणाच्या नोट्सही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर दिल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज याच ठिकाणी थांबणार आहोत.